हाय हॅलो नमस्कार. मी अश्विनी कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. तर तुम्ही कधी अशा बिर्याणीची कल्पना देखील केलेली नसेल, सुगंधाने भरलेली आणि एक छोटंसं गाठोडं. तर इथे पाहू शकता, मस्त असे पाहू शकता या बिर्याणीचा कलर आणि ह्याचे मसाल्यांचा वास एकच नंबर येत आहे. तर चला मग रेसिपीला सुरू करूया. तर इथे पाहू शकता मी बासमती तांदूळ घेतलेले आहे. तर तुम्ही कोणताही तांदूळ यूज करू शकता. इथं मी फक्त म्हणजे 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहे, 1 वाटी मटार घेतलेला आहे आणि 1 वाटी मटकी घेतलेली आहे. तर ही मस्त धुवून असं एका रुमालामध्ये बांधून घेणार आहे आणि एकदम म्हणजे नवीनच रुमाल आहे बघा. तर त्याच्या मस्त मस्त प्रकारे तर धुवून असं एक गाठोडं बांधून घ्यायचं आहे. तसंच मी तर इथे पाहू शकता सर्व असे तांदूळ याच्यामध्ये मस्त धुवून टाकलेले आहेत आणि आता याचं एक गाठोडं बांधून घेत आहे. ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहात. ही जी आहे ना गाठोड्यातली व्हेज बिर्याणी आहे, एक अशी अनोखी पारंपरिक स्टाईल आहे. ही स्टाईल आहे ती माझी स्टाईल आहे आणि मी माझी स्टाईल तुमच्यासोबत शेअर करावीशी अशी मला वाटते. आणि ही जी बिर्याणी आहे ती सोशल मीडियावर धुमाकूळच घालत आहे बघा. अशी ही बिर्याणी लागते. तर इथे पाहू शकता गाठोडं बांधून झालेलं आहे आणि आता एक पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे उकळत आणि थोडंसं पाणी गरम झालेलं आहे. आता जे आपण आणि लगेच त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे. एक स्टँड ठेवलेला आहे आणि स्टँड ठेवल्यानंतर आपण म्हणजे तांदळाचं गाठोडं बांधलेलं होतं ते ठेवायचं आहे आणि 10 मिनटाचं मस्त शिजवून घ्यायचं आहे. 10 मिनटानंतर पाहू शकता आपलं म्हणजे म्हणजे भात म्हणजे आपला जो राईस आहे तो मस्त शिजलेला आहे आणि गाठोडा बाहेर काढलेला आहे. आता तुम्ही म्हणत असाल ही शिजलेलं आहे की नाही कसं पाहते. तर इथे पाहू शकता आता मस्त थोडं थंड होऊन देणार आहे. थंड झाल्यानंतर तुम्हाला सोडून दाखवत आहे. तर किती मस्त अशी ही म्हणजे भात शिजलेला आहे आणि ही जी बिर्याणी आहे दम बिर्याणीपेक्षा एकदमच मस्त अशी चविष्ट बिर्याणी लागते. ताज्या ताज्या भाज्या मसाले बासमती भात एकत्र करून कापडात गाठोड्यात बांधून शिजवली जाते आणि हे जे आहे चवीला एकच नंबर लागते. तर पाहू शकता म्हणजे आपले म्हणजे भात मस्त शिजलेला आहे, एकदम किती सुटसुटीत मोकळा झालेला आहे. तर चला आता आपण फोडणीची तयारी करूया. तर इथे पाहू शकता मी भरपूर तेल टाकलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण कच्चे मसाले देखील टाकलेले आहेत. तमालपत्र, इलायची, लवंग वगैरे सगळं टाकलेलं आहे आणि आता म्हणजे मोठा कांदा घेतलेला आहे आणि अशा उभ्या उभ्या स्लाईसमध्ये कट करून घेतलेला आहे आणि कांदा मस्त ब्राऊन कलरवर घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये टाकायचे आहे आलं लसणची पेस्ट. आलं लसण पेस्ट टाकली तर आपली बिर्याणी एकच नंबर अशी होते बघा. आणि आता याच्यामध्ये मी आता एक शिमला घेतलेली आहे. शिमला देखील अशी मोठी मोठी कट करून घेतलेली आहे उभ्या उभ्या स्लाईसमध्ये आणि मस्त असं 2 मिनटं असे सर्व मसाले एकत्र करून परतवून घेणार आहे. आणि परतवून झालं की याच्यामध्ये भात, जिरे, मोहरी असं सर्व मसाले, हळद वगैरे मी सर्व टाकून घेणार आहे. आणि हे जेव्हा वाफळलेला भात त्याचा मस्त सुगंध येतो तर थेट मन जिंकवून जातं बाबा ह्या बिर्याणीने. घरच्या घरी अशी रेस्टॉरंट स्टाईल बिर्याणी बनवायची असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी एकदमच परफेक्ट असेल असं मला वाटतं. माझ्यासाठी तर एकदमच परफेक्ट आहे आणि एकदम अचूक प्रमाणामध्ये ही बिर्याणी मी सांगितलेली आहे. आणि एक टोमॅटो देखील असा उभा उभा स्लाईसमध्ये कट करून टाकलेला आहे. मी थोडेसे शेंगदाणे आणि कढीपत्ता देखील टाकलेला आहे. कढीपत्ता माझ्याकडे ताजा नव्हता, मी थोडा वाळलेला आहे तोच टाकलेला आहे. आणि आता सुके मसाले, घरगुती मसाला, किचन किंग मसाला, गरम मसाला आणि आपला म्हणजे कश्मीरी लाल पावडर आणि थोडासा घरगुती म्हणजे काळा मसाला टाकलेला आहे. म्हणजे याने आपली बिर्याणी ना एकच नंबर म्हणजे दम बिर्याणी तयार होते गाठोड्यातली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये थोडंसं दही टाकायचं आहे. म्हणजे साधारणतः अर्धा कप एवढं दही आहे बघा, हे टाकायचं आहे आणि मस्त असं एकजीव करून मसाले थोडं परतवून घ्यायचे आहेत. ही डिश फक्त चविष्ट नाही तरी खूपच युनिक अशी रेसिपी आहे बघा. डिश पार्टी, फॅमिली, गेट टुगेदर किंवा यूट्यूब व्हिडिओसाठी ही बिर्याणी अगदी व्हायरल होण्यासारखीच आहे अशी ही बिर्याणी आहे बघा. जर तुम्हाला काहीतरी वेगळं पारंपरिक आणि ट्रेंडिंग बनवायचं असेल तर या गाठोड्यातली व्हेज बिर्याणी एकदा नक्कीच ट्राय करा.
कारण ही रेसिपी फक्त पोट नाही तर मनही भरून टाकते बघा. आणि फायनली सर्व मसाले आपले म्हणजे परतलेले आहेत. आणि आता याच्यामध्ये मी थोडी एक मिरची टाकलेली आहे, म्हणजेच बेडगी मिरची, ती तिखट नसते ती टाकलेली आहे. आणि आता थोडीशी कोथिंबीर देखील याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. आणि अर्धा ग्लास पाणी वतून मस्त असं म्हणजे हे जे मिश्रण म्हणजे सर्व मसाले आहेत ना, भाज्या मसाले, हे देखील मी याच्यामध्ये मस्त असं परतवून घेतलेले आहे. आणि फायनली आता आपला जो भात शिजवलेला आहे ना, आता तो घालायचा आहे, याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि सर्व भात मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता कसा भात एकदम सुट्टा सुट्टा दिसत आहे की नाही, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मस्त असं सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही तुमच्या कमेंटमध्ये सांगा की पुढची रेसिपी कोणती हवी आहे, ते मला तुमच्या कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्याची वाट पाहत आहे. तीच रेसिपी तुमच्यासोबत देखील शेअर करायला मला आवडेल. त्यामुळे तुम्ही एक छोटीशी कमेंट करा की कोणती रेसिपी पाहिजे आहे पुढं. तर इथे पाहू शकता सर्व असे हलवून सर्व मसाले एकजीव करून घ्यायचे आहेत. आणि आता मी चवीनुसार मीठ टाकणार आहे. आणि कशी वाटली आजची आपली गाठोड्यातली बिर्याणी, कमेंटमध्ये एक छोटीशी कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर कशी वाटली आजची बिर्याणी कमेंट करायला विसरू नका. तर फायनली आपली डिश तयार झालेली आहे. बाय बाय, भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत.